रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वाद टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळते। राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरेंना आम्ही स्वीकारणार नाही, आमदार महेंद्र थोरवेंनी मोठं वक्तव्य केलंय। तर एक वेळ भाजपकडे रायगडचं पालकमंत्रीपद दिलं तरी चालेल, पण महायुतीसोबत गद्दारी करणाऱ्या राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद नको असल्याचं वक्तव्य थोरवेंनी केलंय। अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुती बरोबर राहून आणि तरी सुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो। आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं। भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं, परंतु आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री या ठिकाणी कदापि खपवून घेणार नाही, सहन करणार नाही, कारण आमच्याशी झालेली ती बेईमानी आहे, महायुतीत राहून केलेली बेईमानी आहे, त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।